मित्रांनो, केटी ब्लॉग ह्या आपल्या चॅनलवरती सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आलो आहोत आपल्या गावाकडच्या शेतामध्ये. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत आणि गावाच्या शेतीमध्ये सगळीकडे एक वेगळीच लगबग पाहायला मिळते. आजूबाजूला नजर टाकली तर सगळीकडे हिरवळच हिरवळ दिसते. डोंगर हिरवे रांग झालेले आहेत. शेताच्या बांधावरती गवत उगवले आणि या सगळ्या निसर्गाच्या सानिध्यात शेतकरी आपल्या शेतीच्या कामामध्ये व्यस्त झालेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भात शेतीची तयारी आणि शेताची नांगरणी, बांधाला चिखलाचा लेप देण्याचं काम आणि भाताची रोप लावण्यासाठी सुरू असलेली लगबग. शेताची नांगरणी. मित्रांनो, सध्या आपल्या समोर शेताची नांगरणी सुरू आहे. प्रदीप बैलाला हकलत आहे आणि वावरामध्ये नांगरणीचं काम सुरू आहे. बैलाच्या पायाखाली चिखल, नांगराच्या मागे उलखट जाणारी माती आणि त्यातून तयार होणार भाताचं शेत. हे दृश्य पाहिलं की खरंच गावाकडच्या शेतीची आठवण येते. आजकालच्या ट्रॅक्टर मुळे शेतीची बरीच कामं सोपी झाली आहेत, पण काही ठिकाणी अजूनही बैलाच्या साहाय्याने शेतीची कामं केली जातात आणि बैलासोबत शेतकरी काम करताना पाहण्याची मजाच काही वेगळी आहे. प्रदीप बैलांना हाकलत पुढे जातोय आणि हळूहळू संपूर्ण वावर नांगरला जातोय. शेतीच्याच कामात बाहेरून पाहायला साथ वाटतं, पण त्यामागे किती मेहनत असते ते शेतात उतरल्यावरच कळतं. ऊन असो, पाऊस असो किंवा चिखल असो, शेतकरी मात्र आपल्या कामात व्यस्त असतो. चिखल आणि बांधाचं काम. मित्रांनो, नांगरणी सोबतच शेतीच्या बांधाचं काम सुद्धा खूप महत्वाचं असतं. इथे पहा, संतोष बांधावरती चिखलाचा लेप मारण्याचं काम करत आहे. भात शेतीमध्ये पाणी शेतामध्ये टिकून राहणं खूप महत्वाचं असतं. त्यामुळे बांध कुठे फुटलेला असेल किंवा पाणी बाहेर जात असेल तर तिथे चिखल लावून बांध मजबूत केला जातो. संतोष सुद्धा सध्याच हेच काम करत आहे. हाताला चिखल लागलेला आहे, कपड्यावर तर माती लागलेली आहे, पण काम थांबत नाही. कारण शेतकऱ्याला माहिती असतं की आज केलेली मेहनतच उद्या शेतामध्ये हिरवळ सोनं उभं करणार आहे. आजूबाजूचा निसर्ग आणि मित्रांनो, शेतीचं काम सुरू असताना आजूबाजूचा निसर्ग सुद्धा बघण्यासारखा आहे. सगळीकडे हिरवळ, दूरवर दिसणारे हिरवेगार डोंगर, शेतीच्या बांधावर उगवलेले गवत आणि मधोमध चिखलांमध्ये सुरू असलेली शेतीची कामं. खरंच गावाकडचा हा नजारा कॅमेरामध्ये कैद करण्यासारखा आहे. पाऊस सध्या थांबलेला आहे आणि ऊन पडतंय. पावसाळ्यामध्ये ऊन आणि हा ढग यांचा असा खेळ सुरूच असतो. कधी पाऊस पडतो, कधी ऊन येतं आणि त्यामुळे निसर्ग अजूनच खुलून दिसतो. संतोषचा काळा कुत्राने मित्रांनो शेतामध्ये काम करण्यासोबत त्याच्या साथीला सुद्धा दिसतोय. हा आहे संतोषचा काळा कुत्रा. कधी रस्त्यावर फिरतो, कधी शेताच्या बाजूला बसतोय, तर कधी निवांत झोप घेतोय. शेतामध्ये काम करणाऱ्या माणसांसोबत अशी जनावर सुद्धा कायम सतत शेतामध्ये काम करण्यात त्यांची सवय झालेली आहे. आपण काम करत असताना आपला मित्र सुद्धा आजूबाजूला फिरत असतो. भाताची रोपं काढण्याची लगबग. मित्रांनो, आता बाजूच्या वावराकडे पाहिलं तर तिथे सुद्धा कामाची लगबग सुरू आहे. महिला भाताची रोपं काढण्याचं काम करत आहे. एकीकडे शेताची नांगरणी सुरू आहे तर दुसरीकडे बांधाला चिखलाचा लेप देत आहे.